नमस्कार मित्रांनो. आजच्या क्राईम कथेमध्ये आपलं स्वागत आहे. खून कधीच लपू शकत नाही. मुंढवा येथील केशवनगरमध्ये राहणाऱ्या एका धीराने भाऊजाईचा गळा दाबून खून केला आणि वेगळाच बनाव करून त्या भाऊजाईला नातेवाईकाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संशयास्पद वाटणारी माहिती मुंढवा पोलीस स्टेशनला दिली. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने तपास केला आणि हा खून झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा खून असल्याचे उघडकीस येताच कर्नाटकमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेला संशयित पुण्यामध्ये सापळा लावून जेरबंद झाला. या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. नागराज गडदर हा मूळचा कर्नाटक राज्यामधील रहिवासी. तो कामधंद्यानिमित्त काही वर्षापासून पुणे येथे आला होता. पुण्यामधील मुंढवा परिसरातील साईबाबा कॉलनी केशवनगर येथे ते राहत होता. त्याच्या समवेत त्याची पत्नी कविता, मुलगा आकाश व मुलगी जीविका हे सर्व एकत्र राहत होते. नागराजांचा लहान भाऊ मल्लिकार्जुन हाही त्यांच्याकडे राहत होता. मल्लिकार्जुन सेंटरिंगचं काम करत होता, पण त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नव्हती. ती गावी कर्नाटक येथेच राहत होती. मल्लिकार्जुनला दारूचं खूप व्यसन होतं. त्यामुळे त्या पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने ती काही त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे मल्लिकार्जुन हा आपला भाऊ नागराज यांच्याकडे राहत असायचा. तिथंच जेवण खाऊन करायचा. मल्लिकार्जुन हा याच परिसरात सेंटरिंगचे काम करायचा. त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही या क्षेत्रामधला असल्यामुळे रोजचा कामधंदा करून झाल्यावर संध्याकाळी दारूच्या व खाण्यापिण्याच्या पार्ट्या करणे सुरू झाले व त्यामुळे तो बहुतेकदा रात्री घरी उशिरा यायचा. सकाळी उठून पुन्हा कामाला जायचा. हा त्याचा रोजचा नित्यनियमच ठरला होता. त्याचे रोजचे रडगाणे चालू होते. नुकतेच त्यांच्या बहिणीची मुलगी कर्नाटक येथे आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागराज हा पत्नी कविता आणि मुलासह गावी गेला होता. ती मुलगी जास्त आजारी असल्याने नागराज गावीच राहिला, तर पत्नी कविता आपल्या मुलासह कोणातरी नातेवाईकाबरोबर पुणे येथे परत आली. मल्लिकार्जुन हा पुण्यामध्येच राहिला होता. नागराज हा परिवारासह गावी गेल्यामुळे मल्लिकार्जुन हॉटेलमध्ये खाऊन कामाला जात होता. पण दिनांक 13 ऑगस्टला कविता ही दोन्ही मुलासह कर्नाटकवरून पुण्यामध्ये घरी आली आणि मल्लिकार्जुनही आता घरी येऊ लागला. दिनांक 14 ऑगस्ट 2024ला सकाळी उठून कविताने आपले नित्याचे कामकाज उरकले. 4-8 दिवस गावाला गेल्याने घरामध्ये बराच कामाचा पसारा पडला होता. त्यामुळे कविता काम उरकत होती. तिने सकाळी मुलांना चहा नाश्ता करून दिला. मल्लिकार्जुनलाही तिने नाश्ता करून दिला. बाकी झाडलोट करून तिने घरामधील 4 दिवसाची धुण्याची कपडे भिजत टाकली. भांडी घासण्यास सुरुवात केली. त्या दिवशी मल्लिकार्जुन कामाला गेलाच नव्हता. तो सकाळपासून दारू पिण्यासाठी मित्रपरिवाराकडे पैसे मागत होता. कुठेतरी पैसे मागून तो दारू पिऊन घरी आला होता. तो भाऊजवी कविताला म्हणाला की मला जेवायला द्या. त्यावेळी कविता धुणी भांडी उरकून चपाती करत होती. पण ते लक्षात न घेता मल्लिकार्जुन तिला म्हणत होता की मला जेवायला वाढ. त्यावेळी कविता त्याच्यावर चिडली. ती म्हणाली, मी काय बसली आहे का? मी 4 दिवस गावाला गेली. त्या 4 दिवसाची धुणे भांडी घरदार साफ करणं गरजेचं आहे, म्हणून करत बसले होते. मी काय आराम तर करत बसले नाही ना. त्यावेळी मल्लिकार्जुनने कविताकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. तिने नकार दिल्याने त्या दोघात वादविवाद झाला. ती कडक बोलली तसा तो वरमला. तेव्हा घरात भाजी नव्हती म्हणून कविताने शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नात्यामधील एका महिलेच्या घरून दोडक्याची भाजी आणून धीर मल्लिकार्जुनला जेवायला वाढले. पण जेवतानाही मल्लिकार्जुनच्या डोक्यामध्ये कविता जे बोलली त्याचा राग धुमसत होता. आता तिला अद्दल घडवायचीच असं त्यानं ठरवलं. तो जेवून झाल्यावर थोडा वेळ बाहेर फिरून आला. दरम्यान कविता घरामधील उरकून बिछाण्यावर पडली होती. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमार झालेला असावा. कविताचा मुलगा आकाश हा हॉलमध्ये झोपी गेला होता, तर मुलगी जीविका घरामध्ये खेळत होती. त्यावेळी मल्लिकार्जुनने तिला खेळण्यासाठी घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. जीविका घराबाहेर पडल्यावर त्याने घराच्या दरवाजाला कडी लावून घेतली. आपली भाऊजाई कविता आपल्याला रागाने उलटे बोलली, अंगावर धावून आली, हात उगारला आणि दारू पिण्यास पैसे न देण्याच्या कारणावरून त्याने तिला कायमचे संपवायचे ठरवले. कविता दुपारी झोपलेली पाहून त्याने तिच्यावर झडप घातली. क्षणार्धात तिचा गळा दाबून धरला. तो तिचा गळा जोराने दाबण्याचा प्रयत्न करू लागला. कविताने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा इलाज चालला नाही. मल्लिकार्जुनने तिचा गळा जोरदारपणे दाबल्याने ती जागेवर निपचित पडली. ती बिछाण्यावर शांत पडल्यावर मल्लिकार्जुन थोडा वेळ तिथेच बसून राहिला. त्याला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हतं. आता आपण कविताच्या मृत्यूला कारणीभूत ठरू नये यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावे लागणार.
या विचारातून तो परिसरात राहणारी नातेवाईक महिला अन्नपूर्णा देवेंद्र यांच्याकडे गेला. त्यांना सांगितले की कविता वहिनी निपचित पडली आहे, ती काहीच बोलत नाही. हे ऐकून अन्नपूर्णा यांनी घरी येऊन कविताला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कविता उठल्या नसल्यामुळे अन्नपूर्णा यांनी याच परिसरात राहणारी त्यांची मावशी ज्योती घोडके व इतर महिलांना बोलावून घेतले. त्यानंतर ज्योती घोडके, मल्लिकार्जुन आणि इतर मंडळींनी मिळून कवितास उपचारासाठी नजीकच असलेल्या मणिपाल हॉस्पिटल पुणे येथे नेले. तेव्हा साधारणपणे 7 वाजण्याचा सुमार होता. तेथील डॉक्टरांनी कविताला तपासले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्याबाबत MLC नंबर 22/2024 असा नोंदवला गेला. तसंच हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रत्युब मणिपाल यांनी मुंढवा पोलीस स्टेशन येथे फोन करून कळवले. ही माहिती मिळताच मुंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक निकम यांनी सदरची माहिती घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांना हॉस्पिटल येथे पाठवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांनी हॉस्पिटल येथे जाऊन बारकाईने पाहणी केली. त्यावेळी कविताच्या मानेवर व गळ्यावर नखे ओरघडण्याच्या खुणा, जखमांच्या खुणा दिसत होत्या. तोंडावर व उजव्या गालावर नखांच्या जखमा दिसत होत्या. मृतदेहाची उलथीपालथी करून पाहणी केली असता डोक्याच्या मागच्या बाजूला टेंगूळ आलेले होते. हनुवटीवरही ओरखडण्याच्या खुणा दिसत होत्या. उजव्या हाताच्या पोटरीला निळसर व काळसर डाग दिसत होता. उजव्या खांद्याला पाठीमागे निळसर व काळसर डाग दिसत होता. डावा डोळा आतून काळसर दिसत होता. ओठाच्या वरच्या व खालच्या बाजूस निळसर आणि काळसर खरचटलेलं दिसत होतं. मांडीच्या डाव्या बाजूस खरचटलेलं दिसत होतं. यावरून निश्चित काहीतरी गंभीर प्रकार असल्याची खात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांची झाली. त्यांनी ही माहिती तात्काळ आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांना दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांना संशय आल्याने त्यांनी तिथे कविताच्या घरी कोण कोण राहते, त्या दिवशी घरी कोण कोण होतं याबाबत माहिती घेतली. मणिपाल हॉस्पिटल येथून पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवला. पोलीस हवालदार SS गांजुरे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन काही माहिती मिळवली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांनी ससून येथील डॉक्टरांशी संपर्क साधून मृत्यूच्या कारणाबाबत ॲडव्हान्स सर्टिफिकेट प्राप्त केले. त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहाचे अंत्यसंस्कार उरकून झाल्यावर मयत कविताच्या लहान मुलांकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांनी चौकशी केली. तेव्हा त्या मुलांनी सांगितले, आमचे काका मल्लिकार्जुन व आईची भांडणं झाली होती. याच कारणावरून काका मल्लिकार्जुनने आईला मारले असं सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने मल्लिकार्जुनला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मी नव्हेच असं दाखवत होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठांपुढे हजर केले. त्यावेळी वरिष्ठांच्या प्रसादाने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच कविताचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. मल्लिकार्जुन विरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, DCP R, ACP अश्विनी राग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप करत आहेत. धन्यवाद.